इंग्लिश स्क्रॅचमधून शिकलो. मला जर इंग्लिश येत नव्हती, मी मराठी शाळेमधून. आता आपण तर मी जेव्हा स्क्रॅचमधून इंग्लिश शिकत होतो त्यावेळेस मला एक गोष्ट समजली की ॲक्च्युली मी माझ्यापेक्षा जो बेटर पोरगा नाही आहे त्याला जर मदत करत गेलो तर मी ऑटोमॅटिकली बेटर बनणार. मग मी असा विचार केला यार की सोशलमध्ये पण कसं रूल चालतो, लाईक कोडिंगमध्ये कोण बोलण्यामध्ये जो भारी असेल त्याच्यामध्ये पण असं रूल चालत असेल की जो भारी नाही त्याला भारी करा, मग तुम्ही ऑटोमॅटिकली भारी होणार. राईट. मग तो कुणाला स्टेजवर जायला भीती असेल तर मग तुम्हाला काय वाटतं की आपण जर एक गोल घेतला आणि त्यांच्या मनात ती बिमारी मारली तर त्याच्याने आपण आपल्या इंडियाला आणि आपण ह्या जनरेशनला कसं इम्पॅक्ट करू शकतो आणि कसं त्यांची हेल्प करू शकतो? आता सध्या चालू आहे की खूप लोक जे आहेत 90% लोक आहेत, मी स्वतःला त्याच्यामध्ये काउंट करेन की स्टार्टिंगला आहे ना सोशल एन्झायटी सगळ्यांनाच होतं आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आता स्टेजिंग वगैरे काही काहीमध्ये नसतं ते काय नाही. आणि दोन्ही गोष्ट आधी मला बी असं नव्हतं. मी 3-4 वर्ष म्हणजे असं झालेलं की मी कोरोनानंतर सुद्धा 3-4 वर्ष मास्क लावलेला, कारण की मी स्वतः ओपन अप व्हायला मी रेडी नव्हतो, कारण की मला आवडायचं नाही बोलायला. पण बोलायचं पण मग मी अशी स्पेसिफिक व्यक्तींसोबत. तर माझं नंतर मी असं झालं की मी जसं ग्रो करायला लागलो, मला जसं गोष्टी कळायला लागल्या, मी जसं बाहेर आलो घराच्या त्यानंतर मला कळायला लागलं. तर त्याच्यामुळे सगळ्यांचा फायदा होईल. आणि म्हणजे आता मी जसं आता याच्यासमोर बोलतोय कॅमेरासमोर, म्हणजे सगळेच लोक जर ओपन अप झाले किंवा सगळेच लोक असे चांगले बोलायला लागले तर कंटेंट क्रिएशनमध्ये मी इंडियातच जाईलच वरती असं. अच्छा. आणि एक लास्ट प्रश्न विचारतो, त्या लोकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा का जे शाळेत जे आता घरी बसले, जे त्यांचा तसला कॉन्टेंट बघतात एक्स्ट्रोवर्ट बनण्याचा, जसं की आपण डिस्कस केलं, पण ते घरी बसतात त्यांना ऍक्शन नाही घेत, त्या लोकांना तुम्हाला काय मेसेज द्यायचा का? तर मी त्यांना सांगेल की शाय वगैरे जे कन्सेप्ट आहे ना ते तसं काही नसतं. आपण आहे ना जसं आहेत तसेच लोकांना जे ॲक्सेप्ट असेल त्याला आपण वागायचं. शाय वगैरे होण्यात काही अर्थ नाही. आणि शाय होण्यात मे बी आपला कॉन्फिडन्स लूज होऊ शकतो. कॉन्फिडन्स लूज झाल्यामुळं कसं होईल की आपल्या करिअरचा जो पाथ आहे ना तो वेगळाच होऊन जाईल. म्हणजे आपल्याला अचीव करायचं आहे. आता आपण विचार करतोय की आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे, बरोबर. डॉक्टर होण्यासाठी तुझं जो कम्युनिकेशन तू विचारशील काय समोर त्यांना तुला काय करायचं आहे समोर, की भाऊ तुम्हाला त्रास काय होतो, तुम्हाला माहितीच नाही, तुम्ही कम्युनिकेटच करू नाही शकले कोणा व्यक्तीसोबत, तर मग तुम्ही कसं काय करू? अच्छा, मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगतो की ऍक्च्युली अप्रोच एन्झायटी आता कशी दूर करायची. फॉर एक्झाम्पल, ओके, पहिली गोष्ट तर सवय, ठीक आहे. दुसरी गोष्ट हे 5 बोट आहेत, राईट. ह्या 5 बोट म्हणजे सगळ्यांना बोलण्याची सवय लावायची, 1-1, 2-2 मिनिटं, जसं जिम मध्ये आपण सेट उचलतो तसंच हळूहळू. आणि त्याच्यानंतर प्रॉब्लेम सॉल्विंग, तुम्ही कोणाची तर लाईक जसा इंग्लिशचा फॉर्म्युला. आणि त्याच्यानंतर चौथी गोष्ट अशी येते म्हणजे की तुम्ही कुणाचा तर असा फ्रेंड बनण्याची कोशिश करा जो तुम्हाला नाही भेटला, बरोबर. राईट. तर मला असं वाटतंय की आपण जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यावर जास्त भर दिला तर आपल्याला कॉन्फिडन्स जास्त भेटेल, रादर देन आपण स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवण्यावर जास्त भर दिला तर मग तुम्हाला त्या लोकांना काय सांगायचे ज्यांना आत्ता व्हिडिओ करायचा आहे पण लोक काय विचार करतील, त्यांच्या मनाला आत्ता बॉदर करतंय, पण त्यांना आत्ता व्हिडिओ करायचा ह्या टायमाला. तर जर असं विचारायचं असेल तर डायरेक्ट करून टाकायचं. मे बी तुम्ही विचारच नाही करायचं की आपले मोबाईल क्वालिटी काय आहे, आपल्याला कंटेंट भेटेल का, रिझल्ट करून टाकायचं स्टार्ट. हळूहळू कोणतीही गोष्ट आहे ना समोर जाणारच राहणार आहे. खूप जसे क्रिएटर होते ज्यांनी 0 स्क्रॅच पासून सुरुवात केली आहे, पण त्यांनी नेहमी टॉपला गेलेले आहे. आणि असं आहे की आपली कन्सिस्टन्सी राहिली ना तर मग आपण पुढे जाऊ. मी तर त्यांना फक्त एवढंच बोलतो, महाराजांनी लाईक स्वराज्यासाठी फाईट केली, महाराजांना बसून स्वराज्य नव्हतं भेटलं तर तुम्हाला बसून काय कॉन्फिडन्स भेटणार आहे? नाही भेटणार. आपल्याला काहीतरी ट्रायच करावं लागेल, आपल्याला सुरुवात करावी लागेल. सुरुवात न केल्याशिवाय आपण पुढे. तर मग आता तुम्ही जर युट्यूब चॅनल स्टार्ट करणार तर तुम्ही कुठल्या कॉन्टेंटवर स्टार्ट करणार? तर मी स्पेसिफिकली मी बोललो जसं की मला क्रिकेट खूप आवड आहे. मी स्टार्ट करेल ॲज अ क्रिकेट फॅन म्हणून, आणि क्रिकेटच्या ॲनालिसिस वगैरे ज्या मला माहीत नाही आहेत त्या ग्रो करेल, त्या शिकेल आणि त्यानुसार क्रिएट करायला स्टार्ट करेल. अच्छा. आणि दुसऱ्या पोरांना तुम्ही कसं कॉन्फिडन्स देणार? जसं की कम्युनिकेट करा, हे करा. अच्छा, मी अजून एक लास्ट गोष्ट सांगतो, ही गोष्ट सांगून आपण हा व्हिडिओ इथं सेंड करू, ठीक आहे. ती लास्ट गोष्ट फक्त एवढी आहे की एक पायलट आहे, ठीक आहे. एक पायलट कसा बनतो, काय प्रोटोकॉल फॉलो करतो तो, मेन प्लेनमध्ये बसण्याच्या आधी तो काय फॉलो करतो, म्हणजे तो एका ग्राउंडमध्ये जातो, तिथं प्रिपरेशन करतो, राईट. तो विमानाचे फंक्शन समजतो, बरोबर. मग तो नंतर किती महिन्यांनी मेन एरोप्लेनमध्ये जातो, लाईक 6-8 महिने, राईट. तर मग तो पहिल्यांदा कुठल्या एरोप्लेनमध्ये जातो जे की एक्सपेरिमेंटसाठी असतं, राईट, बरोबर. तर मग मला असं वाटतं की माणसाची पण फिलॉसॉफी तीच आहे की माणसाने पण एक ग्राउंडमध्ये गेलं पाहिजे आणि तिथं ब्लॉगिंग केली पाहिजे, तिथं जे लोक तुमच्या आजूबाजूला आहेत तिथं तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट केली पाहिजे. नंतर तुम्ही मेन प्लेनमध्ये, म्हणजे नंतर तुम्ही स्टेजच्या समोर गेलो की तुम्हाला भीती नाही वाटणार. आणि त्या पायलटला जरी भीती वाटली मेन प्लेनमध्ये तरी तो
त्या ग्राउंडमध्ये जाणार आणि परत प्रॅक्टिस करणार. मग तुम्हाला ही ॲनॉलॉजी कशी वाटते? ग्राउंडमध्ये जाऊन प्रॅक्टिस करायची, व्लॉगिंग करायची, कोणी नसताना अशी स्पीच प्रॅक्टिस करायची. जसं की मी त्यांना सांगतो पण, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर असं बोलता असं इमॅजिन करा, पूर्ण आबाळाला सांगा की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज कोण आहेत, अशी प्रॅक्टिस करा. स्वतःचा आवाज वाढवा. गाडीचं फंक्शन कसं समजतो तसं आपल्याला स्वतःचे फंक्शन समजायचे आहेत. आणि जर तुम्हाला दुसऱ्या स्टेजला भीती वाटली तर तुम्ही पहिल्या स्टेजला येऊन परत पहिल्या स्टेज मास्टर करा ना. जर तुम्ही दुसरं स्टेज मास्टर नाही केलं, दुसऱ्या स्टेजला भीती वाटली तर पहिलं स्टेज मास्टरच नाही केलं तर काय वाटतं तुम्हाला? नाही, आपल्याला पहिली गोष्ट म्हणजे ना की आपल्याला जे बोललो कन्सिस्टन्सी होईल. आणि तुम्ही एकच गोष्ट वापस करत राहिला, तिला काहीतरी त्याचं फळ बी भेटल. तुम्ही नुसतं करताच आहे, त्याच्यात काय अर्थ येत नाही, तुम्हाला रिस्क भेटत नाही आहे. तुम्हाला म्हणजे असं सांगतो मी की कंटिन्यू जर आपण करत गेलो ना तर नक्की त्याचं काही ना काही फळ भेटतं. जर आपण ते मध्येच सोडून दिलं आणि आपण त्याच्यावर म्हणतोय की अरे हा मी केलं पाहिजे होतं, तर त्याच्यात अर्थाने तो पश्चाताप होता. त्याच्यामुळे जे करतोय आपण ते करतो. कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ? मस्त एकदम. मस्त वाटलं ना? अजून कुठले प्रश्न विचारायला पाहिजेत? मला इतकी आयडिया नाही, पण मला दिसतं. लोकांची मेंटल बिमारी कशी मारायला पाहिजे काय वाटतं? आता मी स्वतःला ग्रो करण्यासाठी यूट्यूब वगैरे व्हिडिओ वगैरे बघायचो आणि कॉम्पिटिशन वगैरे सगळ्यासोबत बोलायला स्टार्ट केलं. ॲक्च्युलीमध्ये कसं आहे माहिती आहे का, मी आता काय समजतो खरं सांगतो तुम्हाला. मी लोकांना आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले समजतो फॉर एक्झाम्पल, आणि त्यांच्यामध्ये आहे ना मेंटल मुगल आहेत. तुमची भीती, एन्झायटी, निगेटिव्हिटी, हेजिटेशन, लोक काय विचार करतील, हे माझ्यासाठी तुम्ही जर बघत असले ना फॉर एक्झाम्पल की हे सगळ्या गोष्टी अशा आहेत. मी त्यांना नाव दिलेत शाहिस्ते खान, अफजल खान. जसं महाराजांनी त्यांना मारून स्वराज्य घेतलेलं, मग तसंच मी असा विचार करतो की त्यांच्या मनातले मुघलं मारायचे आणि किल्ला रिकामा करायचा आहे. त्यासाठीच महाराजांनी आपल्याला इथं पाठवलं आहे. जर आपण जर ह्या मोटिवेशनने आणि ह्या जर ॲनॉलॉजीने गोष्टी केल्या तर मग आपल्याला कॉन्फिडन्स, मग आपण त्यांना महाराजांची माणसं बघायचे, महाराजांचे किल्ले बघायचे. मग आपलं एक मिशन आहे की त्यांचे किल्ले आपल्याला काय करायचे, स्वराज्य तो वापस आणायचे. तर मग ही ॲनॉलॉजी आपण जर वापरून लोकांना मोटिवेशन दिलं प्रत्येक वेळेस महाराजांचं, तर तुम्हाला काय वाटतंय जास्तीत जास्त किल्ले आपण फ्री केले? नक्कीच फरक पडेल. आणि जो बोलला महाराजांचं नाव, ते एकदम उत्तम राहील. कारण की प्रत्येकाला महाराजांबद्दल आपला आदर जो आहे, असं म्हणू शकतो आपण की दुसऱ्यांबद्दल आपल्याला तरी काही हे पाहिजे, विरोध पाहिजे. ते बी आपण दुसऱ्यांचा विरोध केला तरी बी आपण पुढे जाऊ शकतो. आणि मी त्यांना फक्त दोनच गोष्टी बोलतो. पहिली गोष्ट म्हणजे जर महाराजांना बसून स्वराज्य नाही भेटलं तर मग तुम्ही कारण देणारे आहे कोण? आणि दुसरी गोष्ट अशी आहे, गिवअप. आता जे हार मानतात, छत्रपती संभाजी महाराजांना जर 40 दिवस यातना दिल्या, बरोबर, त्यांनी हार नाही मानले तर फिजिकल चेनमध्ये, तर तुम्ही इनविजिबल चेनमध्ये कसं काय हार मानू शकता? कुठला राईट आहे तुमच्याकडे हार मानण्याचं? गिवअप करणे म्हणजे एका सगळ्यात भंगार गोष्ट आहे. गिवअप केल्याने ना काहीच होणार नाही. महाराजांना काय उत्तर देणार आहे मेल्यावर की मी गिवअप करून आलो? कसं वाटेल महाराजांना? राईट. तर मग मी लोकांना तेच बोलतो की मी बोलत नाही लोकांना, फक्त फोटो दाखवतो महाराजांचा आणि म्हणतो की यार गिवअप करतो, ते जे बी एक्सक्यूज आहेत ते ह्यांना सांग. कसं वाटतं ही ट्रिक आपण वापरली? त्याला भीती वाटली, रिजेक्शन वाटलं, त्याच टायमाला त्याला आहे ना महाराजांचे फोटो आहे ना मेडिसिन सारखे द्यायचे. त्याच्या मनातली बिमारी जोपर्यंत मरत नाही, मुघलं जोपर्यंत मरत नाहीत सगळे, तोपर्यंत त्याला महाराजांचा फोटो दाखवायचा. कसं वाटतंय? एकदम उत्तम आहे. आणि मे बी असं असू शकतं की जर तुम्ही ना ते फोटो दाखवण्यापेक्षा ना त्यांना पुस्तकं वाचून ओके. अजून त्यांना माहिती भेटेल की महाराज नेमके कोण होते, महाराजांनी काय केल्यानंतर महाराजांमुळे आपण इथे आहोत. अच्छा. आणि मी त्यांना आपण त्यांना असं पण सांगू शकतो की ॲक्च्युली ओके, आपण प्रत्येक 7 दिवस जर नाही झाले, महिना, रायगडावर जाऊ, महाराजांच्या समोर तुम्ही तुमच्या कारण सांगा की मी हे झालं ते झालं, तुम्ही डायरेक्ट तिथं सांगा. लाईक त्याच्याने तुम्हाला आहे ना अजून मोटिवेशन भेटेल की तुमचे कारणं मोठे आहेत का, अजून तुम्हाला काय चांगल्या गोष्टी कळतील. मी जर एकच गोष्ट बोलतो की आता माझे 4 मित्र आहेत, ते सगळे त्यांच्या मनामध्ये मेंटल मुगल आहेत फॉर एक्झाम्पल त्या ॲनॉलॉजीने, तर आपण काय करायचं, त्यांना आहे ना घेऊन रायगडावर जायचं प्रत्येक महिन्याला, त्यांना म्हणायचं की तुमची कारणं इथं सांगा. जसं जर आपण प्रत्येक महिन्याला त्यांना माहीत असलं की आपण महाराजांना भेटायला जाणार आहे, मग त्यानंतर ते कारणं बनवणंच बंद करणार, कारण की त्यांना माहिती आहे आपण कोणाला भेटायला चाललो, कोणाच्या पुढं आपण आपले प्रॉब्लेम मांडणार आहे. तर काय वाटतं ह्या सायकोलॉजीबद्दल? छान आहे, हा विचार पण छान आहे. किती हेल्प पण करत आहे. तर सुरुवात तर आपण केलेली आहे आणि एंड तोपर्यंत नाही करणार जोपर्यंत सगळ्यांच्या मनातले मोकळे राहणार. आणि मला एवढीच गोष्ट सांगायची, तरी माझ्या मनातले मेले ना तर माझी लाईक रिस्पॉन्सिबिलिटी आहे की दुसऱ्यांच्या मनातले काही मार नाही, कारण की हे सगळे आपण सगळे महाराजांचेच माणसं, राईट. तर महाराजांना आपल्याला भेटायला जायचं फॉर एक्झाम्पल मेलेच्या नंतर, तर मग तिथे एक बी मुघल नाही आला पाहिजे. माझं ते माहिती. काय वाटतं तुम्हाला? आवडलं मला. राईट. तर मला पण हेच म्हणायचं की तुम्हाला इंग्लिशमध्ये बेटर बनायचं ना, मग तुम्ही 10,000 लोकांचं गोल आहे की त्यांना बेटर करू.
तुम्ही ऑटोमॅटिकली त्यांचे मुघल मारा, मग तुमचे ऑटोमॅटिकली मारता. सिम्पल. हा फक्त किल्ले मोकळे करायचे बाकी. जरी आपले मेले तरी मुघल आहेत, राईट. आणि दुसरी गोष्ट, एक लास्ट गोष्ट बोलतो, तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी भेटते आता महाराजांसाठी जीव देण्याची, बलिदान देण्याची, तुम्ही दिला असता का तवा? दिला असता. मग आत्ता का नाही आपण ते सॅक्रिफाईस करत, की यार त्यांच्या मनातले मुघल मारून आपण ते सॅक्रिफाईस करू ना, की हे पण लाईफ आपण महाराजांसाठी. हां, मग माझं असं आहे ना की त्या गोष्टींना जास्त